तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे करी दिनाभरी कृपा उरोने दी दैन्य पापा नवविधा माझी सार नाम मात्रे होती पार मनमत म्हणे धरा जीवी हेची भक्ती सदाशिवी त्रैलोक्य संपदा लेख्यं समुलेखन हितये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहु सर्वलोकानां प्रकृति शास्त्र पारगा तां धर्मचारिणी शंभो प्रणमामि परां शिवां नमः शिवाभ्यां कलिनाशनाभ्यां कनकालकाल वपूर्धराभ्यां कैलासशैल्य स्थितदेवताभ्यां नमो नमः पार्वती शंकराभ्यां नमो नमः पार्वती शंकराभ्यां जगी शिव भक्ती जेव्हा लोप झाली परम रहस्य प्रकट केली साधिले कठीण तप कपिलधार वांधामी नमस्कार माझा तुम्हा मन्मथ स्वामी अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः जय जयाजी सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमुच्च शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्म नेनवे तुझा महिमा साकार होणे आम्हा पूर्वीसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण जे का अमर सर्व होण तयास प्रेमे शरण में स्फूर्ती उन्मेष देवोणी सोयवाचे चिवाचा होणी प्रेम रसे अक्षर घोळोणी वाचे नवदवी स्वामिया नमस्कार माझ्या श्रोतेला थोर नारी आणि नर सर्वयती तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे करी दिनावरी कृपा उरोणे दी दैन्य पापा पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मनमथासी तयाच्या प्रसादे कथेचा विस्तारू आचार्य सद्गुरु आम्हाला ईश्वर प्रस्तुत कोंडिया शिवक्षेत्र नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 10वे आणि या वर्षातील 10व्या वर्षातील आजची ही कीर्तन चौथी या ठिकाणी कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पामरले या ठिकाणी प्राप्त झालेले सर्वप्रथम जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य तसेच या विश्वाचा मालक जगाचा जगतपिता असणारा हा भीमाशंकर या अखंड ब्रह्मांड नायकाच्या चरणी अनंत कोटी कोटी प्रणिपात करून
तसेच ज्यांचा आज जन्मदिवस आहे, आपण म्हणतो की आज मन्मथ माऊलींचा जन्म आहे, आज मन्मथ माऊलींचा जन्म आहे, पण जन्म नाही तर अखंडपणे ते आपल्यामध्ये आहेत. आपण जसं आपल्या मुलांचा वाढदिवस करतो अगदी त्याप्रमाणे आपण आज हा मन्मथ माऊलींचा 467वा या ठिकाणी वाढदिवस करतोय. अशा या महान अशा या संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींच्या दिव्य चरणी या ठिकाणी अनंत अनंत कोटी वंदन करून, तसेच ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी आज या ठिकाणी या गादीवर उभी आहे, असे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून, तसेच माझे गुरु शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज परणकर बाबा, तसेच राचलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य चरणी अनंत अनंत कोटी कोटी वंदन करून, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या मुखामधून आज 4 दिवस झाले तुम्ही अमृतमय या ठिकाणी शिवकथा या ठिकाणी ऐकत आहात, श्रवण करत आहात, आणि माझ्यासारख्या अज्ञानी पामराच्या कीर्तनाला असे ज्ञानी महाराज काय शब्द बोलावेत हे सुद्धा माझ्याकडे नाहीत, एवढी अज्ञानी मी आहे. आणि अशा या अज्ञानी पामराच्या कीर्तनाला या ठिकाणी असे श्रेष्ठ महाराज ज्ञानी महाराज या ठिकाणी माझ्या पुढे आहेत. दयानंद महाराज या ठिकाणी नागपल्ले यांच्या दिव्य चरणी वंदन करून, तसेच या ठिकाणी ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आपल्या वीरशैव धर्माचं तत्व काय आहे, वीरशैव धर्माने या ठिकाणी कसं आचरण केलं पाहिजे, कसा मार्ग आहे तो मार्ग दाखवण्याचं जे कार्य करतात, अगदी निस्वार्थपणे त्या ज्या ईश्वराची या ठिकाणी भक्ती करतात, असे आपले या ठिकाणी उपस्थित असलेले जयफळचे शंकर स्वामी माहेश्वर मूर्ती असलेले त्यांच्याही चरणी अनंत कोटी कोटी साष्टांग नमस्कार करून, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दोन्हीही या ठिकाणी आज जसं मन्मथ माऊली आल्यामुळं कैलासामधले गंधर्व या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. हे दोन्ही या दोघांच्याही चरणी या ठिकाणी वंदन करून, काय नाव आहे तुमचं? सागर महाराज असतील, आदर्श महाराज असतील, वा. तसेच या ठिकाणी उपस्थित खूप सुंदर गायन करणारे, असं वाटत होतं की आपण कीर्तनच करू नये आणि त्यांचं गायन फक्त ऐकत राहावं, एवढं सुंदर गायन करणारे या ठिकाणी गाण गंधर्व या ठिकाणी एका चढीत एक उभे आहेत. असे काय नाव आपलं? स्वप्नील महाराज, शिवदास महाराज असतील, विष्णू महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, तसेच पंचकृष्णातून आलेलं हे भजनी मंडळ आहे. आमच्या गावचंही या ठिकाणी दाभा भजनी मंडळ असेल, कोणचं भजनी मंडळ असेल, आणि विशेष म्हणजे कुठली संस्था आहे? संजीवनी वारकरी शिक्षण संस्था आळंदी. वा, प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊली आज त्यांच्या रूपामध्ये या ठिकाणी आलेले. तुम्हा सर्वांच्या चरणी या ठिकाणी अनंत कोटी कोटी वंदन करते. आणि सर्व महत्वाचं म्हणजे माझे श्रोते मायबाप, या गावामध्ये जेवढी संख्या आहे तेवढी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरंच माझ्यासारख्या या अज्ञानी मुलाच्या कीर्तनाला या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्याही चरणी अनंत कोटी कोटी वंदन करून, तसंच महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, तुम्हा सर्वांना वंदन करून या ठिकाणी माझ्या भगवान शिवपरमात्म्याला स्मरण करून या ठिकाणी मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. नमस्कार नमस्कार माझा श्रोते लहान थोरा नारी आणि नर सर्व याती. या ठिकाणी जे माझा स्वर दाखवतात, स्वरामध्ये स्वर मिक्स करतात, यांना मात्र थोडं मागे ठेवलं होतं बरं का. जे दोन्ही हाताने, एका हाताने पेटी नाहीत वाजवत, तर दोन्ही हाताने मला पेटीचा या ठिकाणी स्वर दाखवून माझ्या स्वरामध्ये स्वर या ठिकाणी त्यांच्या स्वरामध्ये मला मिक्स करून घेतात, असे आमचे पेटी मास्तर गुरुजी आणि आपले माईक सिस्टीम वाले भैया. एवढी छान माईक सिस्टीम आहे.
की तुमचं जेवढं कौतुक करावं एवढं कमीच आहे। तसेच आपले सुप्रसिद्ध असे YouTube चॅनल वाले भैया रॉयल मराठी चॅनल वाले असो, या ठिकाणी तुमच्याद्वारे खरोखरच या ठिकाणी एक हे कलाकारच असतील, माझ्यासारखा अज्ञानी या ठिकाणी कीर्तनकार असेल, हे सर्व उत्कृष्ट असे भजनी मंडळ असतील, तुम्ही या ठिकाणी फक्त या गावापुरतच नाही, या आसपासच्या गावापुरतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी तुम्ही सर्वांना या ठिकाणी लाईव्ह मध्ये या ठिकाणी सर्वांना ऐकवण्याचं या ठिकाणी तुम्ही कार्य करतात। तुम्हा तिघांच्याही चरणी पुनस्य वंदन करून पुनस्य माझ्या भगवंताला या ठिकाणी स्मरण करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी प्रारंभ करते। तुझे नावर घेऊन उभी राहिले कीर्तने, काही नाही पाठांतर केवळ अज्ञानी पामर श्वहर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ मन्मथ माऊली यांचा उत्कृष्ट असा या ठिकाणी 4 चरणाचा अभंग आहे। ते या ठिकाणी तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगतात की बाबांनो, दया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे। ज्या मन्मथ माऊलींचा जन्म होता, जन्म उत्सव आपण साजरा केला अगदी आनंदामध्ये, ते मन्मथ माऊली या ठिकाणी तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगतायत की बाबांनो, त्याला तया भावे शरण जावे, म्हणजे त्याला पूर्ण भावनेने या ठिकाणी भावनेने श्रद्धेने या ठिकाणी त्या भगवंताला तुम्ही शरण जा, अखंडपणे त्या भगवंताचं नामस्मरण करा। आणि तुम्ही जर नामस्मरण केलं तर काय होईल? करी दिनावरी कृपा उरोने दी दैन्य पापा। बाबांनो, जर कोणी प्रेमाने भावनेने जर श्रद्धेने जर त्याचं अगदी प्रेमाने नामस्मरण केलं तर तो काय करतो? एखाद्या दीन असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, त्याच्यामध्ये भेदभाव नाही। जो त्याची अखंड भक्ती करतो असा भक्त त्याला प्रिय आहे, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, तो त्याच्याजवळ कधीच नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, मी त्याच्याकडे गेला पाहिजे, असा भाव त्या भगवंताकडे कधीच कोणाबद्दल नाही। आणि मग तो काय करतो तर असा जो नामस्मरण करतो, जो भक्त नामस्मरण करतो, कोणत्याही जातीचा असू द्या, त्यानं जर नामस्मरण केलं तर त्याचं पाप त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं शिल्लक राहत नाही, पूर्णपणे पाप जळून जातं, नष्ट होऊन जातं। त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की तुम्हाला जर समजा कुठल्या एखाद्या भक्तीचं नसल जमत तर 9विधा भक्ती सांगितल्यात। नवविधा माझी सार नाम मात्रे होती पार। बाबांनो, या 9 भक्त्यामध्ये 8 भक्त्या जरी तुम्हाला वाटलं की आपल्याला नाही होऊ शकत, जरी तुम्हाला वेळ नाही देता आला, तर नामस्मरण ही भक्ती एवढी म्हणजे एवढी श्रेष्ठ आहे आणि लवकर या ठिकाणी तुम्हा आम्हाला प्रसन्न करणारी आहे। यामध्ये या नामस्मरणाला तुम्हाला आम्हाला वेळ सुद्धा द्यायची गरज नाही, अखंडपणे त्याचं चिंतन करत राहिलो की भगवान प्रभू या ठिकाणी आपल्यावर कृपा करतो। म्हणून मन्मथ माऊली म्हणतात, मन्मथ म्हणे धरा जीवी, हेची भक्ती सदाशिवी। की मन्मथ माऊली तुम्हा आम्हाला उपदेश करतात की बाबांनो, कोणती भक्ती करा तर ही नामस्मरण भक्ती करा, ती जी तुम्ही या हृदयामध्ये पकडून ठेवा आणि ती भक्ती कधीच सोडू नका। आणि हीच भक्ती नामस्मरण भक्ती जी आहे ती भगवान शिव परमात्म्याला अतिशय प्रिय आहे आणि लवकर या ठिकाणी प्रसन्न होणारी ही सर्वात सोपी भक्ती आहे। म्हणून सर्वांनी या ठिकाणी नामस्मरण करा असं या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना या ठिकाणी उपदेश केलेला आहे। श्वहर ज्या मन्मथ माऊलींचा जन्म
शके 1482 माघ शुद्ध पंचमी या दिवशी ज्यांचा जन्म झाला असे हे महान संत या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी हे भगवान शिवपरमात्म्याचे स्वरूप आहेत, भगवान शिवाचेच रूप आहेत, पण तुमच्याच आमच्यासाठी या ठिकाणी त्यांना घ्यावा लागलेला हा अवतार आहे। ज्या मन्मथ माऊलीने तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली आणि या मन्मथ माऊलींना या ठिकाणी जन्माला येण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना सुद्धा या ठिकाणी भक्ती करावी लागलेली आहे। आता माऊलींनी तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे ती भक्ती ज्यावेळेस शिवलिंग महाराज शिवलिंग स्वामी आणि पार्वती स्वामी या दोघांनीही एवढे म्हणजे एवढे आज तुम्ही कीर्तनामध्ये ऐकलंच असेल पूर्ण या दोघ जण एवढा यांचा संसार सुखाचा होता, आनंदाचा होता आणि ते दोघेही एवढे पारमार्थिक असून अखंड त्या भगवंताचं चिंतन करत होते, तरी सुद्धा त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये दुःख होतं। चिंतन करत असताना त्यांना सुद्धा वाटायचं आपल्याला जसं वाटतं लग्नाला थोडे दिवस एखादा वर्ष गेला की आपल्याला प्रत्येक महिलांना अपेक्षा असते काय करावं आमच्या सुनाला या ठिकाणी मूल व्हायला पाहिजे, काय करावं आमच्या मुलीला एका पटकन लवकर एखादं मूल व्हायला पाहिजे, मग आमचा ताण मिटला म्हणतो की नाही आपण। अहो हे जे आपल्याला वाटतं की पुत्रपोटी यावा पण कसं आला पाहिजे पुत्रपोटी तर यांच्या संत सुद्धा सांगतात या ठिकाणी की बाबांनो असा पुत्र पाहिजे की ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे, जसा की माझ्या मन्मथ माऊलींचा लागलेला आहे, जसा लक्ष्मण महाराजांचा लागलेला आहे, शिवदास माऊलींचा लागलेला आहे। प्रत्येक साधू संतांचे तिन्ही लोकांमध्ये झेंडे असा पुत्र आपल्या पोटी यावा असं प्रत्येक आईला वाटतं, आपल्या पोटी गुणवान पुत्र जन्माला यावा। पण ज्यांना जो माणूस ज्यांचे विचार असे शुद्ध असतात त्यांना मात्र थोडा त्रास सहन करावा लागतो। त्यांचं सुद्धा सत्व परीक्षा या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने पाहिलं। बरेच दिवस लोटून गेल्यानंतर हा तिन्ही लोकी लावून झेंडा लावणारा हा पुत्र त्यांच्या पोटी या ठिकाणी माघ शुद्ध पंचमी या दिवशी त्यांना पुत्र प्राप्त त्या ठिकाणी रत्न त्या ठिकाणी जन्माला आलं। त्याचा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार आहे, जे की अखंडपणे आज 467 वर्ष झाले अखंडपणे त्याचं कोणीही कोणाच्याही मनात त्यांचा विसर होत नाही। तसा पुत्र आपल्या पोटी सुद्धा यायला पाहिजे, आला तर तसा यावा। ज्या मन्मथ माऊलींच्या आई वडिलांनी जसं की यांच्या आईने या मुलांच्या सुद्धा आईने बघा आपल्या मुलांवर सुद्धा आपल्या मन्मथ माऊलींसारखे संस्कार व्हावेत, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींसारखे संस्कार त्यांच्यावर घडावेत, आपलाही मुलगा चांगल्या या ठिकाणी सत आचरण त्यांना करावं, चांगल्या आचरणामध्ये जावं, त्यांना चांगली सद्बुद्धी मिळावी या ठिकाणी त्या संस्थेमध्ये टाकले। नाहीतर आपल्या मुलांचं काय की आपण आपल्या मुलं मंदिराकडे सुद्धा एवढा 7 दिवस या ठिकाणी सप्ताह ठेवलेला आहे, पण आपल्या मुलांनाच काय अगोदर तर आपल्या आई वडिलांना लाज वाटते सप्त्यामध्ये जायला। आता या ठिकाणचं व्यवस्थित आहे कारण सर्वजणांच्या कपाळावरती भस्म दिसू लागलेला आहे आणि हा भीमाशंकर म्हणजे प्रत्यक्षात 12 या ठिकाणी ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। तो तुम्हाला कधीच मागे सरकू देणार नाही। एखादा जरी माणूस घसरायला लागला तर त्याला हात पकडून घेऊन चालणारा हा भीमाशंकर आहे। म्हणून या ठिकाणी दिसू लागले तरुण मुलं आहेत, भरपूर या ठिकाणी आहेत, पण असं आचरण प्रत्येकाला असलं पाहिजे। आणि तसंच त्या मन्मथ माऊलींना सुद्धा त्या ठिकाणी मानुर मठामध्ये त्या ठिकाणी बसवराज गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आता हा वृत्तांत जर आपण सांगायचा म्हटलं तर कितीतरी अनंत दिवस जरी गेले तरी सुद्धा आपल्याला सांगणं होणार नाही, पण थोडक्यामध्ये आज आपल्याला दुपारी महाराजांनी याबद्दल सांगितलेलंच आहे।
तर ज्या गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये होते त्या ठिकाणी ग्रंथ वाचन केले, भजन केलं, पूजन केलं, नामस्मरण केलं, त्यांना एवढं ज्ञान प्राप्त झालं की त्यांना त्या भगवान शिवपरमात्म्याला त्या ठिकाणी प्रत्येक दृष्टीमध्ये चराचरामध्ये भगवान शिवपरमात्मा दिसू लागले मन्मथ माऊलींना. आणि त्यांनी प्रत्यक्षात गुरुमाऊलींचं रूप सुद्धा त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर शिवपरमात्म्याचं त्या ठिकाणी नागेश्वराचं त्या ठिकाणी त्यांना रूप दिसलं. त्यांनी साष्टांग वंदन केलं आणि या ठिकाणी पुन्हा काही दिवसांनी मन्मथ माऊली सुद्धा आपल्या मुलांसारखेच काही आगाऊपणा करू लागले. आईकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाहेर गेल्यानंतर त्यांनाही थोडं वेगळं वळण लागल्याबरोबर गुरु माऊलींना त्या ठिकाणी लक्षात आलं की आपला हा शिष्य थोडा जरा वाकडा पाऊल होऊ लागलेला आहे, त्याला आपण आपल्यामध्ये घेतलं पाहिजे. कारण का तर हा याच्यासाठी जन्माला आलेला नाही. त्यांनी भरपूर या ठिकाणी बारूड रचना केलेली आहे, भरपूर काही केलेलं आहे, पण ते सुद्धा कसे केलेले तर पारमार्थिक केलेले आहेत. पण त्याच्या सुद्धा मध्ये त्याने जाऊ नये म्हणून या ठिकाणी गुरु माऊलींची एकदा जर कृपा झाली, कुठलाही कसाही भक्त असू द्या, तो शिष्य असू द्या, त्याच्यावरची कृपा कायम स्वरूपी राहते. मन्मथ माऊलींना त्यांनी सांगितलं की बाबा तुला या वाटेकडे न जाता तुला या ठिकाणी तुझा अवतारच कशासाठी झालेला आहे तर या जगाच्या कल्याणासाठी झालेला. या जगामध्ये या ठिकाणी विसर पडलेला आहे शिवनामाचा, पूर्णपणे शिवभक्ती लोप पावलेली आहे आणि तुला त्याचा प्रचार करायचा, प्रसार करायचाय. म्हणून तू या मार्गाला जा आणि हाच मार्ग तुझ्यासाठी योग्य आहे. म्हणून माझ्या मन्मथ माऊलींनी या ठिकाणी अभंग लिहिला आणि लिहिलेला असताना त्यांना कळलं की काय केलं पाहिजे हे अभंगाचं प्रथम. शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे. मन्मथ माऊलींनी या मृत्यू लोकामधल्या प्रत्येक मनुष्य जन्मी त्या जीवाला या ठिकाणी या सांगितलेलं आहे की बाबांनो सदा वाचे नाम घ्या म्हणाले. कसं तया भावे शरण जावे, त्याला असं शरण जा की पूर्ण भाव करून त्याला शरण जा, श्रद्धेने प्रेमाने त्याला शरण जा आणि मग त्याचं नामस्मरण करा. अगोदर आपला भाव शुद्ध असला पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे आणि मग त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे तर अखंड केलं पाहिजे. पण झालंय असं आजकाल आपल्याला परमार्थ करायचा म्हटलं की लाज वाटू लागते. पण या परमार्थामध्ये एवढं निर्लज्ज व्हायचं की बस शब्दात सुद्धा सांगणं अशक्य. एका गावामध्ये एक चोर होता, त्याला एवढी वाईट सवय होती, त्याला चोरी केल्याशिवाय करमतच नव्हतं. असाच सप्ताह बसला, सर्वजण सप्ताहामध्ये गेले, कीर्तन ऐकायला. सुंदर अशी त्या ठिकाणी आपल्या नागापल्ले गुरुजींसारखं महाराजांसारखं सुंदर त्या ठिकाणी महान कीर्तनकार त्या ठिकाणी आलेले होते. आणि त्या कीर्तनकारांचं कीर्तन ऐकण्यासाठी ज्यावेळेस सर्वजण उपस्थित राहिले, पण झालं असं त्या दुकानदाराला सुद्धा वाटलं खरंच काय आपल्या गावाचं भाग्य की दयानंद महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं कीर्तन या ठिकाणी चालू आहे आणि आपण असं दुकान उघडं ठेवून बसणं म्हणजे आपल्याला सुद्धा बरोबर नाही. हे 7 दिवस पुन्हा येणार नाही, आपण सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून त्या दुकानदाराने दुकान बंद केलं. दुकान बंद केल्याचा फायदा कोणी घेतला? चोराने. चोर गेला, चोरी केली. बरं आता मला सांगा, सप्ताहामध्ये काही सर्वजण येतात का? कोणीतरी ज्याचा पाप शिल्लक आहे तो माणूस थांबतो घरी. तसे माणसं काही होते अवतीभोवती. त्यांनी पाहिलं त्याला, त्यांनी पकडलं
मग काय केलं असेल, त्याला सोडलं असेल का? त्याला पूर्ण चेहऱ्यावर काळं लावलं, चपलाचा हार घातला, एका गाढवावर बसवलं, एवढी बेकार अवस्था केली आणि गावामधून मिरवणूक काढायला सुरुवात. आता सर्व लोक बघायला लागले की बाबा हा कोण असेल, कोण असेल, कोण असेल. आता सर्व दुकानदार, गावातले जे काही लोकांनी पकडलं होतं ते म्हणले तुम्हाला आता इथं नाही सांगणार कोण आहे, थांबा म्हणले जरा थोडं. सर्व पूर्ण गाव पूर्ण एवढंच नाही, पंचकृषीतलं सुद्धा गावकऱ्यांना बोलवायचं म्हणलं. या ठिकाणी ही चोरी उघडी करण्यासाठी, हा चोर कोण आहे हे दाखवून देण्यासाठी हे गाव अख्खे पंचकृषीतले सुद्धा लोक बोलवायचे. अरे बापरे म्हटले, कुठला चोर असेल, कोण असेल? अख्खं गाव लटंबळ मागेच. आणि तो चोर मस्त गाढवावर बसला, मस्त, एक नाही दोन नाही काही नाही. पण झालं असं की त्याची बायको ज्यावेळेस घराच्या बाहेर आल्याबरोबर तिने एका सेकंदात ओळखलं. अगं बाई म्हणली, माझाच नवरा आहे. ओळखल्याबरोबर जवळ गेल्या. हो म्हणली, असं काय झालं, कोण असेल बाई, कोण असेल, हेच असतील का नसतील, बरं कमला चकली झाली असेल. तर हा काय म्हणाला माहिती का? अगं गपचूप बस, मीच आहे, काही काळजी करू नको, थांब जरा, आता घेऊन जाणार आहेत तिथं सभा, कुठं सभा भरवतील, काय माझं नाव सांगणार आहेत म्हणले, आणि नंतर मला सोडणारच आहेत, पुन्हा मी घरी येणारच आहे की. बघा किती निर्लज्ज म्हणावं ते. तसं निर्लज्ज व्हायचंय आपल्याला, या परमार्थामध्ये निर्लज्ज व्हायचंय, त्याच्यासारखं निर्लज्ज बनायचंय. कोणी जरी काही म्हटलं, तुम्ही सत्याकडे येऊ नका म्हटलं तरी मी येणार, कारण तो आपला हक्क आहे. आणि आपण काही उपकार करत नाहीत भगवंताचं, आपण नामस्मरण करतो, कीर्तन करतो, भजन करतो, पूजन करतो, त्याच्यावर उपकार करत नाहीत आपण, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण केलंच पाहिजे, प्रत्येकाने या ठिकाणी आलंच पाहिजे, प्रत्येकाने या ठिकाणी सेवा केलीच पाहिजे. तसं भगवंताचं सुद्धा नामस्मरण करणं हे आपण त्याच्यावर उपकार करत नाहीत. हा जन्म आपल्याला मिळालेला आहे कशासाठी? कारण भगवंताला सुद्धा वाटतं की याच जन्मामध्ये भक्ती करता येते, नामस्मरण करता येतं. काय येतं गाढवाला? इथं आहेत का तसे काही जनावर? म्हशीला, गाईला, कोणाला येतं का? शेळीला आहेत का? आहेत म्हणे बाबा, आहेत का? नाही. अहो काहीतरी बोलत चला. अहो हा उपदेश जो आहे तो आपल्याला केलेला आहे, मनुष्याला केलेला आहे, आणि एकमेव फक्त आपल्यालाच तेवढी देवाने सद्बुद्धी दिलेली की भगवंताची भक्ती करून, भगवंताचं नामस्मरण करून या ठिकाणी आपल्या या जीवाला या ठिकाणी मोक्ष मिळवून घ्यायचा आहे. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? भोजनी गमणी प्रेमे शुळपाणी. या ठिकाणी शिवदास माऊली सुद्धा तुम्हा आम्हाला ठिकाणी नामस्मरण कधी घ्यावं. आपल्याला ते नामस्मरण घेण्यासाठी काही वेगळा वेळ द्यावा लागणार नाही, कधीही करू शकतो आपण नामस्मरण. उठताना, झोपताना, बसताना, फिरताना, कधीही आपण काम करत करत मुखाने नाम आणि हाताने काम, हे आपण केलं पाहिजे. पण कसं केलं पाहिजे? आपलं शुद्ध भावनेनं केलं पाहिजे, प्रेमाने त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतर का नाही, शिव 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 शिव, काय झालं, येणार आहेत का कृपेला? शिव 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 शिव, चाललास तरी शाळेत? शिव 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 शिव, कधी येणार आहेत हो बाहेरून? शिव 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 शिव, जाऊ का मी पुढे? असं नाही. कसं केलं पाहिजे? त्याचं अखंड चिंतन पूर्ण भावाने, प्रेमानं. अहो तुम्ही जास्त वेळ नका करू, थोडाच वेळ करा, पण त्याला अगदी मनोभावी त्याला असे शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा. या ठिकाणी बघा संत काय सांगतायत की बाबांनो, ज्याचा भाव शुद्ध आहे, शुद्ध अंतकरणे त्याचं नामस्मरण करतात, देव त्याच्या अंकित आहे, म्हणजे त्याच्या मुठीत आहे, म्हणजे देवाचे मालक आपण होणार आहेत आणि देव आपला सेवक होणार आहे, देव आपला नोकर होणार आहे. पण कोणाचा? जो प्रेमाने भक्ती करतो त्यांचा. म्हणून आपण प्रेमाने त्याची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, ते पूर्ण आपलं श्रद्धेनं त्या ठिकाणी त्याचं पूजन केलं पाहिजे. तुम्ही कशीही पूजा करा, जसं तुम्हाला घडेल तसं करा,
पण त्याचं चिंतन मात्र अजिबात सोडू नका. असंच एक मंदिर होतं. भीमाशंकराचं मंदिरामध्ये एक ब्राह्मण दररोज त्या ठिकाणी पूजेला यायचे, नित्य नेमाने पूजा करायचे. पण मंदिर थोडस गावाच्या बाहेर होतं आणि एक आदिवासी लोकातला एक माणूस तो सुद्धा नित्य नियमाने त्या ठिकाणी त्या भगवंताच्या मंदिरामध्ये यायचा आणि त्याच्या भाषेमध्ये तो भगवंताचं नामस्मरण करायचा. आणि तो ब्राह्मण जो आहे तो एवढा चिडचिड करायचा, आलास का बाबा, माझी पूजा भंग व्हायला लागली, कुठला आलाय काय माहित, किती घाणेरडा आहे, किती अस्वच्छ आहे, काय याचा वास यायला लागलाय आणि आणखीन हातात काय घेऊन आलाय, हातामध्ये मांस घेऊन आलाय. अरे 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 शी 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 करून तो ब्राह्मण बाहेर निघाला. काय बाबा म्हणला, ही किती घाणेरड आहे. म्हणून ते ब्राह्मण त्या ठिकाणी थोडासा साईडला झाला, त्याने ते त्या ठिकाणी ठेवलं, दर्शन घेतलं, नामस्मरण करू लागला. पण त्याला एवढं वाईट वाटायला लागलं की खरंच करे भगवंता, मी एवढं वाईट आहे का रे, खरंच मी तुला नाही का रे आवडत, मी काहीतरी खूप मोठं पाप केलं का रे. आणि एवढा रडायला लागला तो त्याच ठिकाणी, एवढा रडायला लागला आणि त्याचं चिंतन करू लागला. गंगाधरा शंकरा शंकरा. आपल्याला सुद्धा दुःख आपण असंच अगदी मन मोकळ्या देवाच्या नावाने ओरडतो, कारण असं दुःख दिलंस मला. तसं त्या सुद्धा त्या आदिवासी त्या माणसाला त्या ठिकाणी, मनुष्याला त्या ठिकाणी एवढं वाईट वाटलं, एवढं दुःख झालं की खरंच भगवंता मी एवढा पापी आहे का रे, मी एवढा मोठा पापी आहे, आता मी काय करू. त्याला एवढं रडवायला लागलं, एवढं रडायला लागला. अखंड चिंतन त्या भगवंताचं चालूच, कारण तो एवढा शुद्ध अंतकरणाचा होता, त्याचं चित्त एवढं शुद्ध होतं, अगदी प्रेमाने मनोभावे त्या भगवंताचं नामस्मरण करत होता. पण झालं असं, भगवान शिव परमात्मा सुद्धा भक्ताची परीक्षा घेतो. तेवढ्यामध्ये तो एवढा रडायला लागला, त्याचं नामस्मरण चालू. ब्राह्मणाला वाटायला लागलं काय किलबिल करायला लागलाय, काय महापाप करून चाललाय त्याची कुरकुर मध्येच. पण झालं असं की ते मंदिराचा जो दगड आहे ती थोडासा धक्का दिल्यासारखं वाटलं, त्यानं पाठ दिलेली होती तो दगड. अरे बापरे म्हणला, बरोबर ते मंदिर थोडंसं हलायला लागलं. बरोबर ह्यानं पटकन उडी मारून नीट बाहेर नीट पळून जाऊन. आणि त्या भक्ताला असं वाटलं की भगवंता तुझ्या अंगावर तर हे मंदिर पडायचं नाही, तुला तर दगड लागायचं नाही. पूर्ण त्यानं आपला देह त्या ठिकाणी पूर्ण पिंडीला मिठी मारली आणि कळवळून म्हणू लागला की भगवंताला माझ्या काही तर होणार नाही, हे मंदिर तर माझ्या भगवंतावर पडणार नाही. त्याच वेळेस भगवान शिवप्रभू त्या ठिकाणी प्रकट झाले. प्रकट झाल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी परीक्षा घेतली होती की खरा भाव कोणामध्ये आहे. पार्वती माता पाहत होत्या. अरे बापरे म्हणलं, एवढ्या वर्ष झाले हा ब्राह्मण पूजा करतो आणि काही दिवसामध्ये हा मनुष्य या ठिकाणी पूजा करतो, तर याचा एवढा मोठा भाव, एवढी मोठी श्रद्धा तुमच्यावरती आहे, जो की जीवापेक्षा सुद्धा जास्त तुमच्यावरती प्रेम करतो. तिला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि मग भगवान शिव परमात्मा म्हणाले की तुला काय वर देऊ. त्यावेळेस त्यानं नम्रतेने त्या ठिकाणी सांगितलं की भगवंता, ज्याच्यासाठी मी जन्म घेतला होता तो मला आता माझा जन्म सार्थक झालेला आहे. जे मला पाहिजे होतं, तुझं दर्शन मला पाहिजे होतं, ज्या तुझ्या दर्शनानं या मी मुक्त होईल असं या ठिकाणी मला वाटलं होतं. आणि खरंच मी असो प्रमाण थोडस वेगळं बसलं. असं या ठिकाणी या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला या ठिकाणी भक्ती करता येते. पण त्या ठिकाणी विषय असा होता की भगवान शिव परमात्म्याला त्या ठिकाणी ते संवाद साधत होते
आपण सुद्धा भगवान शिवपरमात्म्याला संवाद साधतो बरं का। आता ही शिवकथा आहे, ज्याने उद्धार होतो ते दोनच गोष्टीत, एक म्हणजे नामस्मरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिवकथा। या शिवकथेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोक्ष मिळतो, हा संवाद ऐकायला आपल्याला भेटतो, कारण हा प्रत्यक्षात शिव आणि पार्वतीचा संवाद आहे जो आपण ऐकतो। पण आपण ग्रंथ वाचन करत असलो तर बघा, पूर्ण मनोभावे तुम्ही वाचा, श्रद्धेने वाचा, प्रेमाने वाचा। आपल्याला काही वेळाने थोड्या वेळाने आपण हरवून जातो की खरंच आपल्याला मनमत माऊली बोलतायत की काय, थोड्या वेळात वाटतं की खरंच आपल्याला भगवान शिव परमात्मा बोलतायत की काय, पण ते सत्य आपण जर तेवढं प्रेमाने मनाने जर आपण तेवढं वाचन जर केलं अगदी श्रद्धा पूर्ण मन लावून, तर हे संवाद सुद्धा आपल्याला भगवान शिव परमात्मा त्या ग्रंथाच्या द्वारे, त्या कथेच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला संवाद साधतात, ते आपल्याशी बोलतात। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की ये शिव कथा, ये है शिव कथा। वाह, ज्याचं जन्मान जन्मांतरीचं पाप तर नष्ट होतच, पण तो मोक्ष पावतो बघा। आता आपण एवढे दिवस झालं कथा ऐकतो, किती महापापी या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतं, गुणनिधी आहे म्हणजे भरपूर या ठिकाणी ऐकायला, तर आपल्याला या ठिकाणी आपलं वेळ कमी असल्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही। पण जसं त्या पापांचा उद्धार होतो तसा आपला सुद्धा उद्धार करण्यासाठीची शिवकथा आहे, ही शिवकीर्तन आहे, हा सप्ताह आहे। आणि याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही पाप कर्म केलेले आहेत ते नष्ट करण्यासाठी हे एकमेव म्हणजे शिवकथा आणि शिवकीर्तन आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे। त्याच्यामुळं पूर्ण आपण या पापातून मुक्त होऊ शकतो। मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भगवंता, या ठिकाणी मला फक्त आणि फक्त तुम्हालाच पाहायचं होतं, मला तुमचं दर्शन झालं की बस माझा जन्म सार्थक झाला, असं या ठिकाणी त्या भक्तानं सांगितलं। कारण आपला सुद्धा एकदा का भगवंताचं दर्शन झालं की आपलं सर्व काही संपलं। शिवस्य दर्शनात् पुंसां जन्मरोग निवर्तनम्, शिवदर्शनमप्याहुः सुलभं ज्ञानचक्षुषम्। या ठिकाणी संत सांगतायत की आपला जन्म फक्त भगवान शिव परमात्म्याचं दर्शन करण्यासाठीच मिळालेला आहे, आणि एकदा का आपण त्या भगवंताची भक्ती करून त्याचं दर्शन झालं की आपल्याला मुक्ती ही निश्चितच आहे। म्हणून आपल्याला अगोदर त्यासाठी ज्ञान प्राप्त झालं पाहिजे। ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अगोदर गुरु करून घेतले पाहिजेत, आपण गुरूंच्या सानिध्यामध्ये असलं पाहिजे। प्रथमतः आपण गुरूंची दीक्षा घेतली पाहिजे आणि दररोज लिंग पूजा केली पाहिजे, कपाळावरती भस्म धारण केलं पाहिजे। लिंग पूजेचं एवढं महत्व आहे, जो लिंग पूजा करतो त्याला हा ब्रह्म या ठिकाणी लोटांगण घालतं म्हणून सांगितलं की बाबांनो, हे लिंग जे आहे, हे लिंग जे आपण पाहतो, हे लिंग ज्या मनमत माऊलीमुळे, ज्या बसवेश्वर माऊलीमुळे, गुरु माऊलींमुळे आपल्या जवळ आलेलं आहे। आपलं भाग्य आहे की आपण वीरशैव कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत, पण ते लिंग जे आपण दीक्षा घेतो तो अधिकार फक्त आपल्यालाच नाही, तर प्रत्येक भक्ताला अधिकार आहे, प्रत्येक धर्माला अधिकार आहे, पण त्यानं तो धर्म स्वीकार केला पाहिजे। पण असं झालेलं आहे की आपल्या धर्मामध्येच आपल्याला या लिंग पूजेचा विसर पडलेला आहे। गळ्यामध्ये लिंग घालायचं म्हणलं तर आता नको वाटायला लागलाय, लाज वाटू लागले। अहो 10-10 तोळे सोनं घालायचं म्हणलं तर काही वाटत नाही, पण तो लिंग जर गळ्यामध्ये घातला की नको बाई म्हणतात, मधून टाकू आपण, लाज वाटते। अहो तो लिंग जो आहे, तो परमात्मा जो आहे, तो जो बोलेल तेच सर्व काही आपल्या सोबत होणार आहे। लक्षात ठेवा, त्याच्या जे मनात येईल ते सर्व प्रकार आपल्या सोबत होणार आहे, त्याच्या मनातच काही येऊ नये। लिंग बोलविला वेद बोले, लिंग चालविला सूर्य चाले, लिंग हलविला वायू हले, सत्ता मात्रे लिंगाची। फक्त आणि फक्त या विश्वामध्ये फक्त लिंगाची सत्ता आहे, लक्षात ठेवा। जर लिंगाला वाटलं
तरच वेद बोलणार आहेत, शास्त्र बोलणार आहेत. लिंगाला जर वाटलं की आज सूर्यनारायणाला तू दीप्रकाश, आणि नाही जर त्याच्या जर मनात आलं लिंगाच्या की नाही, काय होईल या जगाचं? हे सर्व प्रकार आपण जगतोच फक्त या लिंगामुळे, या लिंगाच्या भक्तीमुळं. आणि जर आपल्याला हा आपण जो श्वास घेतो, ही जी आपल्याला सर्वात महत्वाचा घटक जो आहे, आपल्याला जे आवश्यक आहे श्वास, आपला एक सेकंद जर श्वास बंद पडला तर एका सेकंदात आपण वर जाऊ. पण तो सुद्धा या ठिकाणी श्वास सुद्धा देण्याचं कार्य ते लिंगामुळेच आहे. तोच भगवान शिव परमात्माची पूर्ण सत्ता आहे. आणि ते एवढं मोठं लिंग, एवढं मोठं लिंग आहे, काय सांगायचंय तुम्हाला. प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं होतं बघा. लिंग देखिले देखिले त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले. कसं लिंग पाहिलं होतं बघा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा. एवढं मोठं लिंग होतं, एवढं मोठं लिंग होतं की ज्ञानेश्वर माऊली सुद्धा दंग होऊन गेले होते. अख्ख्या त्रिभुवनामध्ये पसरलेलं होतं. त्याची साळुंका जी होती ती पूर्ण समुद्राचा जेवढा तळ आहे, समुद्र एवढे पूर्ण पिंड तेवढी होती. आणि त्याची खालची पिंड आणि ती साळुंका जी होती ती पूर्ण 21 स्वर्ग जेवढे आहेत तेवढी जिथपर्यंत पाहतील तेवढी तिथपर्यंत ती साळुंकाच होती. एवढं हे मोठं लिंग आहे. आपण याला सर्वसाधारण समजतो आणि ते लिंग आपल्या भाग्यानं, आपल्या पुण्याईनं ते लिंग आपल्या जवळ आलेले, त्याचा आपण धिक्कार करतो. पण या ठिकाणी प्रत्यक्षात शिवानी सांगितलं, जेथे नाही शिवाचे नाम ते तो धिक्क ग्रह धिक्क आश्रम, धिक्क ग्रह पुर उत्तम आणि दान धर्म धिक्कार. या ठिकाणी त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी नाम नाही, ज्या ठिकाणी लिंगपूजा नाही, ज्या घरामध्ये भस्मधारण नाही, ज्यांच्या गळामध्ये रुद्राक्ष माळा नाहीत, अशांचा धिक्कार केलेला आहे. त्या घराचाच नाही तर पूर्ण कुळाचा धिक्कार केलेला आहे. बघा, एकामुळे किती कुळाचा नाश होतो आणि एकामुळे कितीतरी कुळाचा उद्धार होतो. तुम्ही कितीही दान धर्म करा, काही उपयोग नाही. नामस्मरण हे महत्वाचे. म्हणून जो गुरुने आपल्याला मंत्र दिलेला आहे, दीक्षा आपण घेतलेली, जो गुरुमंत्र आपल्याला गुरुने दिलेला आहे, त्या मंत्राचा अखंड आपण नामस्मरण केलं पाहिजे, जप केला पाहिजे. कारण त्या नामस्मरणामुळे आपल्या संसारिक गोष्टी सुद्धा, काही अडी अडचणी संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. कसल्याही संकट असू द्या, कोणत्याही आपल्या या ठिकाणी कोणत्याही इच्छा असू द्या, अपेक्षा असू द्या, त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि होतातच. पण त्यासाठी प्रेमाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कसलाही असू द्या, तो पापी असू द्या, दुष्ट असू द्या, दुराचारी असू द्या, कसाही असू द्या, त्याचा त्या पापाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि भगवान शिव परमात्मा त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. दैन्य पापा. या ठिकाणी मनमत माऊली सांगतात की बाबांनो, माझ्या भगवंताजवळ कसलाही तुकडा गरीब, कसलाही मंद, कसलाही भक्त असू द्या, त्याने जर प्रेमाने भक्ती केली तर त्याचं कसल्याही प्रकारचं पाप शिल्लक राहत नाही, त्याचं पाप नाहीसा होत. एवढा तो कृपाळू माझा भगवान शिव परमात्मा आहे, त्याचं कसल्याच प्रकारचं पाप शिल्लक राहत नाही असं सांगतात. म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी नामस्मरण भक्ती केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे त्या भगवंताचं. कारण आपल्याकडून सुद्धा आपल्याला जरी वाटत असेल की बाबा आम्ही आयुष्यभरात कधीच कुठलं पाप केलं नाही, पण ते पाप न कळत आपल्याकडून पाप होऊन जातं बरं का. एक वेळेस असंच एक साधू बाबा होते आणि ते अनुष्ठानाला बसलेले असताना एक प्रेमळ व्यक्ती, जो की तो सुद्धा भगवान शिव परमात्म्याचा भक्त होता, अतिशय त्या भगवंताची दररोज पूजा करायचे, दररोज मंदिरामध्ये दर्शनाला जायचे, पण जात असताना ते दररोज पाहायचे की हे साधू बाबा या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले. मग त्यांनी काय केलं की बाबांच्या पायाला
खरंच रात्रंदिवस कितीतरी महिने झाला या ठिकाणी आपले साधू बाबा एका जागेवर बसलेले आहेत. काय त्यांचे पाय म्हणत असतील, काय त्यांना त्रास होत असेल, काय त्यांना वेदना होत असतील. मग म्हणलं आता उद्या आपण काय करावं, येताना छान असं गाईचं तूप आपण येताना सोबत घेऊन यावं आणि बाबांची थोडीशी सेवा करावी. एवढा प्रेमळ तो मुलगा होता. तो मुलगा आला, त्या बाबांच्या पायात जवळ बसला आणि बाबांच्या गुडघ्याला त्या ठिकाणी तूप लावून त्यांचा मालिश करू लागला. एवढी सेवा केली आणि तो तिथून निघून गेला. बरं, निघून गेला, पण झालं असं, त्यांनी काय केलं, चांगलं सत्कर्म केलं ना, त्यांनी पुण्य केलं की एखाद्या साधू बाबांचे पाय दाबणं, त्यांच्या मालिश केलं, त्यांची एक सेवा केली. सेवाभाव होता त्यांच्या मनामध्ये. पण झालं असं की त्यांच्या त्या पायाला गुडघ्याला सगळीकडे मुंग्या लागल्या. एवढ्या मुंग्या लागल्या तरी सुद्धा बाबा त्यांच्या अवस्थेमध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये मग्न होते. पण गावातला असा एक टुक्कर आला, ऊस खात आला आणि म्हणला, कसं बसलं ही वेड, काढली चुईकी मार, काढ चुईकी मार. पण त्या ज्या मुंग्या होत्या, त्या मुंग्या हळूच येऊन कशा लागल्या, त्या चुईला लागल्या. पूर्णपणे ज्या मुंग्या त्या बाबांच्या पायाला चावत होत्या, त्या मुंग्या त्या चुयाला येऊन बसल्या. मग मला सांगा, हे न केलं पाप का केलं? बघा हा कसा बसलाय वेड्यासारखं, म्हणून मुद्दाम म्हणून मारल्या चुया. पण त्या मुंग्या ज्या चावत होत्या, त्या मुंग्या त्या उसाला लागल्या. म्हणजे पुण्य करता पाप घडे होऊन जातं, तसं आपल्याकडून सुद्धा काही पाप होऊन जातात. लक्षात ठेवा, आपण जरी पुण्य करायला गेलं तरी आपल्याकडून चुकून पाप घडून जातात. पण त्या पापाचा नाश करण्यासाठी एकमेव औषध जर कोणतं असेल तर ते म्हणजे शिवनाम आहे. आणि आपण ते प्रेमाने केलं पाहिजे. प्रेमाने एका सर्वजण हात वर करा. आता चला, इथल्या गावातल्या लोकांनी तुमच्यासाठी पैठणी ठेवली. जे हात वर करतील आणि आमचं भजनी मंडळ भजन म्हणणार नाही, कारण दिवसभर त्यांचं फक्त एवढ्या 7 दिवसापुरतच नाही, 12 महिने 24 तास झोपूत सुद्धा तेच आहे. कारण माणूस झोपेत सुद्धा तेच करतात बरं का. जे आपण जागृत करतो ते स्वप्नामध्ये सुद्धा करतो. तुम्ही नामस्मरण घेऊन बघा अखंड, ते तुम्ही स्वप्नात सुद्धा करताल. हात एकदा वर. मी लगेच इथले कार्यकर्ते बघा पाहतायत किंवा युट्यूबद्वारे दिसणारच आहेत की कोण कंजूसपणा करते. जय जय शंकर Come on,
भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे करी दिनावरी कृपा उरो नेदी दैन्य पापा। आता आपला पूर्वार्ध संपलेला आहे, आता आपल्याला उत्तरार्धाकडे वळायचे। म्हणजे अजून किती तास बसायचे महिला मंडळ? हा, महिला म्हणतेली एवढंच सांगायला लागली, तू आत्ताच म्हणाली होतीस की जे नाम ज्याचा हात वर असेल त्यांना पैठणी ठेवली। पण हे बघा, मला कानाच्या पाठीमागून आत्ता सांगितलं, ताई तुम्ही पण हात वर केला होता, आमच्या पण महिलांनी हात वर केला होता, पण कोणाचाच हात बरोबर व्यवस्थित टिकला नाही, त्याच्यामुळे पैठण्या कॅन्सल झाल्या। असो, जो आनंद त्या नामस्मरणाने भेटला तो कशानेच आनंद आपण प्राप्त करू शकत नाही। तुम्ही लाखो करोडो रुपये टाका, पण हा जो आनंद या ठिकाणी आपण घेतला तो आनंद आपल्याला कधीच भेटणार नाही। म्हणून नामस्मरण हे खूप श्रेष्ठ आहे। म्हणून माझ्या मनमत माऊलीने या ठिकाणी अभंगाच्या तिसऱ्या चरणी आज इथं स्वर्ग चालला, मला तर असं वाटायला स्वर्गातलेच या ठिकाणी काही देवता आलेत की काय, मी स्वर्गामध्ये तर आले नाही असं मला वाटायला लागले। वा, खूप छान। नवविधा माझी सारम नाम मात्रे होती पार। मनमत माऊलीने अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की बाबांनो, नवविधा माझी सार नामा मात्रे होती पार। या ठिकाणी 9 भक्त त्या मनमत माऊलीने सांगितली। श्रवणं कीर्तनं शंभो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मं निवेदनं। या ठिकाणी 9 भक्त सांगितलेले आहेत। श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती। या 9 भक्त्यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती, सर्वात सोपी भक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण भक्ती आहे। आणि ती भक्ती करून आपण आपल्या या जीवाला या ठिकाणी मुक्ती मिळवून घ्यायची आहे। आणि मुक्तीसाठी एकमेव म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरण आहे। ती भक्ती आपल्याला कधीही, कुठेही, कशीही, कधी कसंही करा तुम्ही, त्याला स्वराची गरज नाही। कसंही म्हणा, फक्त प्रेमाने त्याचं भगवंताचं नामस्मरण करा। आता सांगायला खूप काही आहे पण वेळ नाही, आपला वेळ संपलेला आहे। म्हणून या ठिकाणी वेळेच्या अभावी या ठिकाणी मी थोडंसं आवर्त घेते। ज्या वेळेस आपण भगवंताची भक्ती करू, नामस्मरण करू, ही सर्वश्रेष्ठ जी भक्ती आहे। कारण बाबांनो, माझ्या भगवंताला माहिती होतं की या मृत्यू लोकामध्ये एकदा का माणूस जन्म, ज्यावेळेस आपण गर्भामध्ये असतो त्यावेळेस भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो, देवा सोडविसी, देवा सोडविसी येथून तरी मी शहीद करीन। देवा इथून सोड बाबा, गर्भवास हा चुकवीन पुन्हा येथे। बाबांनो, त्या ठिकाणी ज्यावेळेस माणसाला वेदना होतात आईच्या गर्भामध्ये त्यावेळेस माणूस देवाला प्रार्थना करतो की भगवंता, खरंच खूप त्रास होतो रे या नरक यातनेमध्ये, पटकन बाहेर कर। आणि मी ज्यावेळेस बाहेर निघेल ना त्यावेळेस तुझं नामस्मरण करून या ठिकाणी खरोखरच कायम स्वरूपी मला मुक्ती मिळवून घेईल। मनमत म्हणे धरा जीवी, हेची भक्ती सदाशिवी। ज्याच्यासाठी आपण आलो, जी भक्ती करण्यासाठी आलो, ती भक्ती आपण या ठिकाणी आपल्या जीवी धरली पाहिजे। म्हणजे कशी धरली पाहिजे तर ती आपल्या या हृदयामध्ये आपण तिला पकडून ठेवलं पाहिजे, त्या भक्तीला, त्या नामस्मरण। जसं की आपण कसं एखादी समजा गोष्ट लक्षामध्ये ठेवतो, ते लक्ष आपलं पूर्ण लक्ष त्या शिवाच्या कडे असलं पाहिजे। आणि याच्यामध्येच आपलं हित आहे। या नामस्मरण जर आपण केलं, ही जर भक्ती आपण केली तर भगवान शिव परमात्म्याला ही भक्ती खूप आवडते बरं का। आणि भगवान शिव परमात्मा लवकरात लवकर त्या भक्तावर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी आपला जीवनाचा उद्धार करतो। असो, या ठिकाणी ज्या मनमथ माऊलींनी तुम्हा आम्हासाठी एवढा मोठा पसारा या ठिकाणी रचून ठेवला, त्या पसाऱ्याचं काहीतरी मोल केलं पाहिजे आपण। हा जो सप्ताह तुम्ही गाववाल्यांनी या ठिकाणी ठेवलाय, प्रत्येक भक्ताने या ठिकाणी आलं पाहिजे।
ज्याला जी सेवा या ठिकाणी मिळेल ती सेवा केली पाहिजे, कुठल्याच सेवेमध्ये लाजायचं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही घरातली फरशी साफ केली पाहिजे, कोणी पात्र उचलले पाहिजेत, कोणी जेवायला वाढलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला पाहिजे. कारण हा कोणाच्या घरचा कार्यक्रम नाही किंवा कोणाचे वैयक्तिक कार्यक्रम नाहीत, सर्वांच्या स्वहितासाठी हा एक ठेवलेला सप्ताह आहे. कारण आपल्या गावाचं या ठिकाणी गावाकडूनच जर काही पाप घडलं असेल तर माझ्या गावावर जर कुठलं संकट येणार असेल तर ती संकट त्या ठिकाणी थांबवण्यासाठी ही एक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा ज्या ज्या लोकांना पाहिजे, ज्या ज्या लोकांना ही ऊर्जा प्राप्त करून घ्यायची, त्यांना उद्यापासून मंदिरामध्ये प्रत्येक सेवेमध्ये भाग घेतला पाहिजे. कसल्याही प्रकारची लाज न बाळगता ज्या ठिकाणी लाजायला पाहिजे त्या ठिकाणी आपण लाजत नाहीत. का लाजतो? नाहीत लाज. ज्या ठिकाणी लाजायचंय त्या ठिकाणी लाजत नाहीत आणि ज्या ठिकाणी लाजायला पाहिजे त्या ठिकाणी पूर्ण सोडून देऊन चालतो. बरोबर आहे. कारण बराच वेळेस आता काही जणांना अनुभव आलाच असेल, पण या ठिकाणी लाज बाळगू नका. हे सर्व आपल्यासाठीच आहे, आपल्याच जीवासाठी, आपल्या मुलांवर संस्कार पडण्यासाठी आहे. हे जे छोटे छोटे बघा ना कसे छान उड्या मारायला लागले चिल्ले पिल्ले, असं वाटायला देवा मला पण लहानकर यांच्यासारखं आणि तशाच उडे मारू दे, मला असं वाटायला लागले यांच्याकडे बघून. देवा मला छोटं बनव आणि यांच्यासारखंच यांच्या संस्थेमध्ये जाऊ दे असं वाटायला लागले. खरंच हो, हा आनंदच वेगळा असतो आणि हा आनंदामधला सुद्धा 4 दिवस आता गेलेले. राहिलेल्या 7 दिवसामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या, हा आनंद प्राप्त करून घ्या. असो या ठिकाणी खरोखरच साथ देणारे मंडळी एवढे छान आहेत, एवढे छान आहेत की मी तर काही कीर्तनकार नाही बरं का. मला एक माझ्या गुरु माऊलींनी या ठिकाणी आशीर्वाद दिल्यामुळे मी माझ्या गुरु माऊलींची या ठिकाणी एक आज्ञा म्हणून करत असलेली ही एक सेवा आहे. मी कीर्तनकार नाही, तरी सुद्धा माझ्यासारख्या असल्या अशा अज्ञानी कीर्तनकाराला साथ देणारे एवढे सुंदर गान गंधर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे डमरू वाद्य कशा सुंदर 2 या ठिकाणी गंधर्व वाजवतात, यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखरच गायक वादक तुम्हा सर्वांचं या ठिकाणी खरोखरच मनपूर्वक या ठिकाणी मी ऋण व्यक्त करते आणि माझ्यातर्फे खरोखरच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी खरं म्हणजे माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर कृपा करून या ठिकाणी तुमची मुलगी म्हणून, तुमची बहीण म्हणून या ठिकाणी मला क्षमा करा, माफ करा. या मुलीला पदरात घ्या, कारण मुलगी कोणाचीही मुलगी चुकू शकते, काहीही बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जाऊ शकते, कोणाचं मन दुखू शकतं. तर कृपा करून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला क्षमा मागते. आणि खरोखरच हे बालकलाकार यांचं तर ऋण एवढं करावं एवढं म्हणजे कौतुक कमीच आहे, पण यांचं सुद्धा या ठिकाणी शिवस्वरूप असे कैलासातले शिवगणच बरं का आज, यांचं सुद्धा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करते. असो तसेच या ठिकाणी आमचे पेटी मास्तर गुरुजी, अहो गायनाला तर स्वर देतातच देतात, पण माझ्या बोलण्याला सुद्धा स्वर देऊ लागलेत. या ठिकाणी तुमच्याही चरणी वंदन करून या ठिकाणी तुमचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसेच या ठिकाणी आमचं दाभ्याहून आलेलं भजनी मंडळ, आपल्या कोणचं भजनी मंडळ असेल, भिसे वाघोलेचे गुरुजी आहेत, परत पंचकृषीतून आलेल्या सर्व भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन करून तुमचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करते की तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्ही मला साथ दिली, तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनामध्ये उभे राहिलात, मला खूप आनंद वाटला. तसंच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व श्रोते मायबाप, तुम्ही एवढं म्हणजे आतुरतेने कसे का असना वेडे वाकडे बोल या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पांबराचे बोल ऐकायला बसलात. तुमचंही या ठिकाणी जेवढं करावं एवढं ऋण कमीच आहे बरं का. या ठिकाणी तुमचंही मी चरणी वंदन करून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले
शिवकथाकार ज्यांच्या मुखामधून आपण अमृततुल्य या ठिकाणी कथेचा, या भजनाचा, कीर्तनाचा आपण आनंद घेत आहोत। आणि हे महाराज या ठिकाणी आपल्या गावाला लाभलेले, जे की माझ्यासारख्या अशा पामराच्या सुद्धा कीर्तनाला अगदी सर्वसाधारणपणे या ठिकाणी बसून माझ्यासारख्या मुलीचं त्यांनी या ठिकाणी कीर्तन ऐकलं। तुमचं सुद्धा महाराज या ठिकाणी तुमच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून या ठिकाणी तुमचंही ऋण या ठिकाणी व्यक्त करते। आणि विशेष म्हणजे माईक सिस्टीमवाले भैया, खरोखरच एवढं छान वाटतंय की माईक सोडूनच बाहेर जाऊ वाटत नाही। असं वाटतंय रात्रभर दिवसभर बोलत बसावं आणि या गायकांसोबत असंच गायन करत राहावं, कारण गायन मलाही खूप आवडतं। तसेच या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सुप्रसिद्ध असं हे आपलं चॅनलवाले भैया, खरोखरच तुम्ही पूर्ण या महाराष्ट्रामध्ये आमचे हे वेडेवाकडे बोल, आमचं हे सुंदर गायक मंडळीचं गायन, या सुंदर या ठिकाणी श्रोते मंडळी, भजनी मंडळ, पूर्ण या भीमाशंकराचं या ठिकाणी जे अस्तित्व आहे, या ठिकाणचा जो सोहळा आहे तो पूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रभर दाखवण्याचं कार्य या ठिकाणी तुम्ही करतात। या ठिकाणी तुमचं सुद्धा ऋण व्यक्त करते, तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सर्वांना या ठिकाणी क्षमा मागून माझ्या या ठिकाणी कीर्तनाला या ठिकाणी पूर्ण विराम देते। तरी अन्याय क्षमा कीजे, पितया सारे साहुनी जाईजे, मजा पत्ता ते कृपा दृष्टीने पाहिजे, शिवगणा तुम्ही ही माझी वांग पुष्प पूजा समर्पण हो, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, गुरु नागेशासी। झालेली सेवा या ठिकाणी भीमाशंकराच्या चरणी पूर्ण करून या ठिकाणी कीर्तनाला पूर्ण विराम। मनमत स्वामीचं थोडंसं संकीर्तन करू आपण। भीमाशंकराचा